अधिक महिन्यामध्ये आपण 5 जून ते 12 जून या काळामध्ये भारतात, राज्यात, देशात अखंड जप यज्ञ नामसप्ताहाचं अनुषंगानं गुरुपीठ त्र्यंबकेश्वरला 7 दिवस भागवत नामसप्ताह आयोजित केलेला आहे। हा मराठी भाषिकांसाठी आहे। हिंदीसाठी आपण मथुरेला हिंदी त्या काळात भागवत नामसप्ताह घेणार आहोत। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली आदी प्रदेशांसाठी याच काळात तोही अखंड जप यज्ञ नामसप्ताह दिल्लीच्या लोकांनी आयोजित केलेला आहे। म्हणून महाराष्ट्र भाषिकांना किंवा मराठी भाषिकांना गुरुपीठामध्ये आपणाला ती एक सुविधा प्राप्त झालेली आहे आणि त्या सुविधेचा कृपया आपण या काळात लाभ घ्यावा। पहिला प्रश्न आहे, समस्या आहे, आमच्या कुटुंबात काही सदस्य व्यसनाधीन झालेले आहेत। तंबाखू, धूम्रपान, मद्यपान, मांसाहार याच्या आहारी गेलेले आहेत। त्यातून त्याला मुक्त करायचं असेल तर उत्तर आहे रुद्रयंत्र, ते दाखवा त्यावर किंवा शंकराच्या पिंडीवर हे रुद्राक्ष आपण अर्पण करून पाण्याचा अभिषेक करावा महिम्न म्हणून। पळीनं पाणी टाका किंवा गळती लावा। ते साचलेलं तीर्थ गडव्यात भरून रोजीला फावल्या वेळेत संबंधित सदस्यांना चहातून, जेवणातून सर्वांना ते तीर्थ द्या। महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि ते निर्व्यसनी आणि सेवेकरी होते। म्हणजे तुम्हाला सेवेकरी बनवायचं असेल तर हे औषध सोपं आहे, बिना पैशाचं आहे, पण त्यांना सेवेकरी व्हायचं आहे। त्यांनी या स्वामी चरित्र सारामृताचे रोज क्रमशः 3 अध्याय वाचावेत। या तुळशीच्या माळेवर 11 माळा श्री स्वामी समर्थ जप करावा। शाकाहारी राहावं। रोज पंचमहायज्ञ। दुसरा विभाग प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत। जनतेच्या समस्या हलक्या करणं, मुक्त करणं, मोकळा श्वास त्यांना घेता येईल, त्यांच्यावरचं दडपण कमी होईल आणि त्यांना स्वामी सेवेची अनुभूती कशी येईल। म्हणून सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत त्यांच्या समस्या निवारण करण्याकामी आपला समयदान, वेळेचं दान या प्रतिनिधींनी आपणासाठी दिलेलं आहे, तेही विनामूल्य। असं जगात कोण काम करत नाही आपल्या मार्गाशिवाय। म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, जे भाग्यवान आहे ते स्वामी कार्याला वेळ देऊ शकतात। जे पुण्यवंत आहे, भाग्यवंत आहे तेच वेळ देऊ शकतात। स्वार्थी माणसांचं काम नाही। स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात, त्यांना मोद कसा मिळतो, सोडून स्वार्थात हो जातो। विश्वात, देशात आणि कुटुंबामध्ये शाश्वत मनःशांती मिळावी त्यासाठी वेदातून, ऋग्वेदातून ऐक्य मंत्राचं पठण आपण ऐकलेलं आहे। हा ऐक्य मंत्र आपल्या नित्यसेवेत आहे। ज्या भाविकांच्या घरात शांततेचा अभाव आहे, भांडणं होत आहेत, अशा कुटुंबानं तर आर्जवून एक वेळा किंवा अनेक वेळा त्या मंत्राचं पठण, त्याच्या ध्वनी आपल्या घरात जर ऐकवल्या, त्याचा काही मिनिटात त्याचा योग्य तो परिणाम आपणाला अनुभवायला मिळणार आहे। म्हणून आपणाला निवेदन आहे की ऐक्य मंत्र हा साधासुद्धा नाही, याच्या ध्वनी मनशांतीकडे पोचवणाऱ्या आहेत। म्हणून आपण त्याचं कृपया मनन करावं, पठन करावं, चिंतन करावं, स्मरण करावं आणि सर्वांपर्यंत सांगावं। तथापि अनेक कुळांना देवी ठाऊक नाही, पूर्वपरंपरेनं जे करत आले तेच पुढची पिढी करते। त्यासाठी या कार्यानं 11 मंगळवार किंवा शुक्रवार उपवास सांगितलेले आहेत। त्या दिवशी सुवासिनींनी एकादशीप्रमाणे उपोषण करावं।
आपलं जे देवघर आहे तिथे शयन करावं, देवीकडे डोकं ठेवून झोपावं, दोन्ही टाईम अल्पाहार करावा म्हणजे उपवास करावा. पैकी कुठल्या तरी मंगळवारी आपली जी कुलस्वामिनी आहे ती आपणाला पडताळा देते की मी कोण आहे, कुठे आहे आणि तुमची कुलदेवता कोण आहे. समजा तुळजापूर आहे, ज्यांची कुलस्वामिनी तुळजापूर आहे तर स्वप्नात येऊन सांगणार नाही ते देवी की मी तुझी कुलदेवता आहे म्हणून. आपल्यासारखे कोट्यावधी त्यांना बघताय, आपणच काय थोडेच आहे. तथापि आपल्या स्वप्नामध्ये किंवा दृश्यामध्ये आपण खंदकात उतरतोय, पायऱ्या पायऱ्यांनी खूप खोल उतरतोय, असं स्वप्न दिसलं आणि 4 हात असणारी भगवती आपणाला दिसली तर आपण समजून घ्यायचं ही तुळजापूरची देवी आपली कुलस्वामिनी आहे. मग भगिनींनी प्रति मंगळवार साधे उपवास करावेत, संध्याकाळी सोडावेत. याला कुलधर्म, कुलाचार, कुलदेवतेची सेवा आणि त्या दिवशी दिवसभरात फावल्या वेळेत दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. ज्यांना वेळ कमी असेल किमान 2 अध्याय तरी वाचावेत क्रमशः. आपल्या क्षात्र धर्मामध्ये गत काही वर्षापूर्वी पुन्हा त्याचं पुनर्प्रकाशन यासाठी केलं होतं. महाराष्ट्रातल्या 7,000 कुळांच्या कुलस्वामिनीचा त्यामध्ये उल्लेख आहे. ही तुळजापूरच्या आडनावं असणारी कुळं आहेत, कोल्हापूर आडनाव असणारे डोईफोडे आहेत, इंगळे आहेत, यांची कोल्हापूरची देवी आहेत, त्याला माहित नाही. पगार आहेत, आहेर आहेत, काहींचे रेणुका आहेत, आहेरे वेगळे, आहेर वेगळे. अनेक असे संभ्रम तयार करणारी आडनावं असून आजही महाराष्ट्रामध्ये अनेक कुळांना देवी माहीत नाही. काहींनी आपली आडनावं बदलवलेली आहे. नाशिककर, औरंगाबादकर, गावाचं आडनाव लावून कर लावलेलं आहे. ती आडनावं कुळं नाहीत. देशमुख, पाटील ही आडनावं नाहीत. जोशी, कुलकर्णी ही आडनावं नाहीत, हे हुद्दे आहेत. म्हणून कृपया जाणीवपूर्वक पुढच्या पिढ्यांना माहिती करताना आपल्या सर्टिफिकेटवर कंसात आपलं कुळ टाकावं. कंसात का होईना कुळ टाकावं. आपलं जे मूळ कुळ आहे ते पुढच्या पिढ्यांना कळेल. पाटील हे कॉमन आडनाव आहे, पाटील की केली झाले पाटील. म्हणून आपल्या कुळाचा उल्लेख जर केला तर हे भगिनींकडे पौरोहित्याचं काम या कार्यानं विश्वासपूर्वक पोचवलेलं आहे. म्हणून आपण त्या विश्वासाला सामोरं जाऊन पुढील पिढ्यांना आपले कुलधर्म, कुलाचार, गोत्र, नवरात्र, देवी, खंडोबा याचं महत्त्व सांग. आणि ते इतकं सोपं आहे की कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या पुढील पिढ्यांना ते कळलं पाहिजे. म्हणून अशा सोप्या पद्धतीत या कार्यानं ही जी ग्रंथसंपदा आपणासमोर मांडलेली आहे